ઈશ્વરલાલ ભાઈઓ છું અરવિંદ અને તમે દીકરી છો અરવિંદ ચૌહાણ યુट्यूब चॅनल आजर विषयमय आपण छीक लेवाळचा आज एलआयसी बद्दल माहिती जे एलआयसी बद्दल प्रत्येक वेळेस छीक प्रत्येकन का काढेर आवश्यकचा આપણે जीवनामय एलआयसी काढेर का आवश्यकचं यार बद्दल माहिती आज एलआयसी सल्लागार लंकेशजी जाधव आपल्या सोबत जोडणचं जे विमा सल्लागारचं जे होचे की परिपूर्ण एलआयसी कसे सारू काढेरचं ही परिपूर्ण माहिती आजर व्हिडिओમાં આપણે देवाळचं तो प्रत्येक एलआयसी मध्ये जे जे योजनाचं एलआयसी मध्ये काही प्राइमरीच वो सेम माहिती आपण आज व्हिडिओ मिळवाच तो चालो आपण सुरू करा आजर विषय तो आपणची पूर्णपणे माहिती आपण सांभाळून लिहायचं आणि चॅनलची एक लाईक आणि सबस्क्राइब करायचं तो जय शिवालाल तो तुम्हारा पहले परिचय तो મારું નામ લંકેશ નારાયણ જાદવ રેવાળો મકેતા સપૂત તાલુકા જીવડી જિલ્લા ચંદ્રપુર मैं विमा सल्लागार के काम करू છું 3 साले ગયા विमा सल्लागार केंद्र LIC सोबत जोडून છું भारतीय जीवन विमा केंद्र आणि आपण जे मेन ऑफिस सध्या बल्लारशा बल्लारपूर तालुका बल्लारशा जिल्हा चंद्रपूर तो अब अपने LIC का जरूरत है समजा अपन भविष्य में LIC का लिहून की प्रत्येक LIC का जरूरत है आपण प्रत्येक गाडी इन्शुरन्स काढायचा फोर व्हीलर इन्शुरन्स काढायचा पण मनक्या स्वतः विमा वतारीनी हे सर्व आपण विमा का आवश्यक है याविषयी थोडके आपली माहिती द्यावी तो भाइयों तो चलो आपण परिचय अहवाल सांभाळून ते लंकेशजी जाधव तो आवश्यक का आपण परिपूर्ण एलआयसी माहिती ही आपण मुलाची का आपण प्रत्येक केवाळचो की कोणस एलआयसी आणि एलआयसी बद्दल आपण जे 17 वर्ष एलआयसी काढीचे आहे आणि एलआयसी माही आपण काही काही फायदोच काही भलोच आपण फ्युचरम काही ही सेम माहिती आपण आज सांभाळून लेवाचा तो समजा आपण परिवार सुरक्षा आपण जे करता मनक्यात जर आपण पॉलिसी काढली तो आपण जीवन हे अनिश्चित काही दुर्घटना होऊ शकते किंवा આપણે નંતર આપણી લારી જવાબદાર રહેતા આપણે જીચા પર શિક્ષણ લાગતા किंवा આપણે નંતર आपण स्वतः पत्नी रहते म्हणजे एक जिम्मेदारी जे करता मन करायचं ओपर रहते तो वर विमा काढणं किंवा वर विमा लेणं का गरजेचं की वर परिवाराने एक सुरक्षा मला जायचं वर नंतर एक बचत केला आपण कंटिन्यू आपण काम करायचं सारे 10 साल 20 साल म्हणजे 50-60 साल लोक कंटिन्यू काम करत पण थोडीशी भी बचत सर्दी शेवटी किंवा अचानक जर आपण कने हेल्थ इश्यू आवगो किंवा कने अनिश्चितता जर आवगी आपण कुटुंबीय कने तिच्या पर आपण बारक्या बाल बच्चे बीमार पड़ गए किंवा आपण स्वतः जर काही ऍक्सिडेंट वगैरे हो तो वो टाइम आपण अत्रा काम करणे बचत झिरो रहते तो वर सारू आपण LIC एक आपण फॅमिली सुरक्षितता घेताना विमा काढणं आवश्यक जे सांभाळायचो तो परिपूर्ण माहिती आजचं आणि जे लंकेशजी जे केरेचं व माहिती तम सांभाळो आणि खरोच LIC गरजचं तो अब आपण म्हणून विचारवाचा की निर्मय बचत खूप होत आणि म्हणजे खूप बचत होत बाकी आपण निर्मय काही फायदोच कोणी काही LIC ज्या वेळेस आपण भरले जातो 17 वर्षानंतर आपण बचतीसोबत सोबत आपण निर्मय म्हणजे अंग चालून कतरा मळच याबद्दल आपण जर माहिती द्या एखादी मनक्यार बाय 30 वर्षानंतर समजा 30 वर्ष ती एखादी बचत चालू केली सोबत थोडा आपण खर्च आपण जो झेपाव त्याला आपण पिसा बचत करू शकता सपोज तू दनेर जर आपण 50 रुपये बचत केली 50 रुपया तो मिनार आपण 1500 रुपया बचत केला आणि 30 वर्ष व्हायचं आणि 45 वर्ष लोक जर स्वतः व्यक्ती जर बचत करतोय म्हणून 1500 रुपया जरी मिना बचत किदो तो 15 वर्ष बाद कोण एकमुस अमाउंट 5 लाख किंवा 6 लाख के लोग एक वन टाइम अमाउंट वर बचत जायचं मॅच्युरिटी वो अमाउंट वन मिळते वो टाइमिंग वर सपोज 30 वर्ष व्यक्तीचं वर शिक्षिच्याकडून बाल बच्चा शिकवेचं किंवा एखादी छोरी वाया टाइमिंग समजा कर्ज काढणं आपण वाया करायचा व जर सध्या ती आपण बचत केली तो 15 वर्ष बाद जर एखादी वाया करूच किंवा तिच्याकडून आजचे शिक्षण सर्व जर पिसाचा होत तो कधी कर्ज काढून न देता हेच जर तुम दनेर 50 रुपया अनु जरी 1500 जरी बचत केली मिना तो 15 सालेर बाद तुम 4 लाख 5 लाख रुपया बचत करू शकू तो भाइयों LIC मध्ये काही फायदोचं काही प्रीमियमचं तो ही आपण चेक पूर्ण माहिती करून दिले तो आपण भी चेक एक विचार करू की आपण घर LIC बद्दल LIC पॉलिसी बद्दल चाहे आपण महाराष्ट्र में कती देख रहे हो या ज्योति तालुका जे भी देख रहे हो तो आपण संपर्क कर सको छो
उंदू सोबत संपर्क करून तुमचे एक पूर्णपणे तुमचे एक माहिती लेअर माध्यमच आपण एक एलआयसी म्हणजे काही काही कोणसो कना आपण बेनिफिटचं हे पण आपण देखू आपण एक जाणला जे सर्व्हिस करचं आणि सर्व्हिस करियर नंतर सर्व्हिस विजार बादीमय प्रत्येक वाटच किंवा मार सर्व्हिस विजार बादी मन बी काही पिसा मळीच आहे तो सर्व्हिस करतो काही लोक म्हणजे एलआयसी जर भरे तो रिटायर हो जेर लोक 15 वर्ष 10 वर्ष तो ये सुद्धा एलआयसी लाभ वटा सकस म्हणजे जसं रिटायर वेगे तो आपण 60 वर्षानंतर किंवा आपण जे भराचा वर बी बेनिफिट आपण मिळत तो इयर बद्दल आपण जाणला की रिटायर पेन्शन म्हणजे रिटायरमेंट हे जाहीर बादीमय उंदू सर्व कोणाची योजनाची एलआयसी इयर बद्दल आपण माहिती जरा जाणा एलआयसी म्हणजे एक सुरक्षित आणि भरोसेमंद संस्थाचं एरमाई काय असो म्हणजे प्रायव्हेटायझेशनची काय हे पण आपण जे दावा करायचा 99% दावा आपण सक्सेस एमएलए बघू आणि रिटायरमेंट प्लॅन आपण का की आप सपोज एखादी व्यक्ती सर्व्हिस करो 60 वर्ष सर्व्हिस करियर बाद भी 60 वर्षानंतर भी जर दिते तो उनर झिरो बचत राहते तर आपण एक रिटायरमेंट प्लॅन हे सर्व बी आपण बचत करू शकायचा 60 वर्षानंतर आपण वो टाइम आपण दवाखाना वो टाइम आपण उदरनिर्वाह करे सर्व पिसा खूप गरज राहते वो टाइम आपण जर सध्या सर्व्हिस मध्ये 1000 रुपया 1500 रुपया जो आपण जमच जो जरी आपण पिसा जर बाजू काढते रे तो एकमुस अमाउंट 60 वर्षानंतर आपण रिटायरमेंट प्लॅन तमार भविष्य सुरक्षित करे सारू हम रिटायरमेंट प्लॅन भी एलआयसी मध्ये लिहू शकतो तो जयश्वरलाल भाई तो आपण आम्हालाच देखील की आज आपण एलआयसी बद्दल काही माहिती दिली जर परिपूर्ण माहिती जर तुम्ही जर आवडी होणो आणि माहिती जर आज वाटी तो नक्कीच आपण चॅनल लाईक करो सबस्क्राईब करो आणि भविष्यमय गरज एलआयसी प्रत्येक रेणू कोणस वेळ काळ कोणशी के नाही तो आपण एलआयसी प्रत्येक एलआयसी लाभ लेणो कारण एलआयसी लाभ लेणो घणो गरजेचं 20-10 साल 15 साल कोणशी योजना लाभ लेतो आपण के नाही कोणशी परेशानी काही तो आपण जे विमा सल्लागार लंकेश जाधवचं यंत्रो आपण मोबाईल नंबर दिले जाऊन सोबत संपर्क करन पूर्णपणे तम माहिती सुद्धा तम ले सकोचो आणि उंदूर जे मोबाईल नंबर भी मग रोज तुम्ही नोट करलो 70 20 36 28 32 हे उंदरो एक पहिलो नंबरचं आणि दुसरो नंबरचं 70 83 49 02 53 ये नंबर भी तुम कॉल करो आणि मग जे एलआयसी जे बॅनरच मग तुम्ही साइडन बी मध्ये दूचू जेणेकरून तुम्ही पूर्णपणे तुम्ही माहिती मळी तुम्ही सल्ला मळी आणि वो सल्लानुसार तम उंदूकन तम एलआयसी तम काढ सकोचो जेणेकरून पूर्णपणे तुम्ही निर्मय कोणशीच प्रकारे फसवणूक कोणी वेळ तो यमई आयवाळे आंगे दनिमय तुम्ही फायदो वे तो आजर व्हिडिओ माहिती तुम्ही जर एलआयसी बद्दल माहिती आवडी हो तो नक्कीच चॅनल लाईक करो सबस्क्राईब करो आणि शेअर करो जय शिवाला